नमस्कार. आपण आता प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टीचे आघाडीवर असलेले उमेदवार निलेश नेवाळे आपल्या सोबत आहेत. दादा, खरं तर 5,500 ते 6,000 मतांनी तुम्ही सध्या आघाडीवर आहात. कार्यकर्त्यांनी तुमच्या उत्साहीपणे जल्लोष चालू केलेला आहे. अगदी रस्त्यावर पूर्ण भंडारा आणि गुलालाची उधळण होत आहे. काय सांगाल तुमची प्रतिक्रिया? गेल्या 4 ते 5 वर्षापासून प्रभाग क्रमांक 11 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. प्रभागात छोटं मोठं काम असेल खरं तर ते करण्याची मला खरं तर संधी मिळाली. भोसरी विधानसभेचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये काम करत असताना लोकांचा उत्साह, लोकांनी जे प्रेम दिलं त्यामुळं खरं तर 5व्या आघाडी अखेर मला वाटतं 5 ते 6 हजाराचं लीड आज या प्रभागातील जनतेनं मला दिलेलं आहे. एवढं प्रेम खरं तर मला मिळणं म्हणजे माझं मी भाग्य समजतो. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जनता म्हणजे मतदार समोर माझ्या समोर मतदार असतील त्यांचं प्रत्येकाचं काम करणं आणि या प्रभागाचा विकास करणं हे माझं आद्य कर्तव्य असेल. दादा, खरं तर कार्यकर्ते खूप वेळ तुमची वाट पाहत आहेत. त्या मी पण जास्त वेळ घेणार. खरं तर आपल्याला पॅनल प्रमुख म्हणून प्रभाग 11चे बघितलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अनेक दिग्गज नेते या प्रभागात उतरवले होते. तरी पण जनतेचा कौल हा तुमच्या बाजूने आलेला आहे. काय सांगाल? इतर उमेदवारही तुमच्यासोबत आघाडीवर आहेत भारतीय जनता पक्षाचे. खरं तर आम्ही आमदार महेशदादा लांडगे यांच्या आदेशानं काम करणारा आम्ही एक कार्यकर्ता आहे. दादांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या प्रभागामध्ये जो गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास झालेला आहे त्याच्यामुळं मी पॅनल प्रमुख तर आहेच, परंतु आमच्यावर जो विश्वास या जनतेने आणि मतदारांनी टाकला आहे तो खरं तर आज या निवडणुकीच्या माध्यमानं खरं तर सार्थ होत आहे असं मला वाटतं. रोहित पवार आणि महेशदादा यांच्यावर याच प्रभागात टीका केली होती. कुठेतरी मतदारांनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं असं वाटतं. हे काय निवडणुकीतला त्यांचा बोगसपणा आहे. या भागामध्ये कधी 15 वर्षात ते आले नाही. 20 वर्षामध्ये या भागामध्ये जो विकास झाला आहे तो आमदारांच्या महेशदादांच्या माध्यमातूनच झालेला आहे. आणि त्यांनी जी टीका केली ते नैराश्यतनं खरं तर टीका केलेली आहे दादांवर. दादांचं काम तुम्हाला सांगतो 1984 पासून ज्या महानगरपालिका जी स्थापन झाली त्याच्यामध्ये गेल्या 10 वर्षात सगळ्यात महाराष्ट्र शासनाकडनं सगळ्यात जास्त निधी आणायचं काम महेशदादांनी केले. गेल्या 10 वर्षाचा भोसरीचा भाग असेल, पिंपरी चिंचवडचा भाग असेल, याच्यामध्ये आमूलाग्र जो बदल झाला आहे त्याचं सर्वस्वी श्रेय मला वाटतं महेशदादांना जात आहे. आणि त्यामुळं या भागातील मतदार बंधू भगिनींनी या दादांच्या कामावर प्रभावित होऊनच आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेम त्यांनी या मतदारांनी दिलं. त्यामुळं आज हा खरं तर हा विजय मला वाटतं सुकर होत चाललेला आहे. हा विजय कुणाला समर्पित करावा? हा या प्रभागातील सर्व तमाम मतदार बंधू भगिनींना मी खरं तर हा विजय समर्पित करतो. निलेश दादाने हा विजय आपल्या प्रभागातील मतदारांना समर्पित केला आहे. या विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन.